चला तर मग आज एका अशा भंडाट स्केचवर बोलूया जी आपल्याला हसवता हसवता व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडतं. विचार करा, एक साधं स्वयंपाकाचं गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना काय काय दिव्य पार करावी लागतात. ही गोष्ट म्हणजे एक विनोदी संकटच आहे. पाहूया तरी काय आहे ही गॅस सिलेंडरची महान शोधयात्रा. कथेची सुरुवातच होते एका माणसाच्या वैतागलेल्या शब्दांनी, जो सांगतोय की तो पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत उभा आहे. या एकाच वाक्यातून त्या लोकांची हताशा आणि त्या परिस्थितीचं गांभीर्य आपल्यापर्यंत थेट पोचतं. तर या पहिल्या भागात आपण बघूया ती लांबच लांब रांग. कल्पना करा, वेळ पुढे सरकत नाहीये, लोकांचा धीर सुटत चाललाय आणि फक्त एका सिलेंडरसाठी तिथे जणू काही एक वेगळंच जग वसलंय, ज्याचे नियमही वेगळेच आहेत. या रांगेत आपल्याला एकाहून एक पात्र भेटतात आणि त्यांची ओळख काय, तर रांगेतला त्यांचा नंबर. काही जण तर चक्क मध्यरात्री 1 वाजल्यापासून तिथे ताटकळत उभे आहेत. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की एका सिलेंडरसाठी लोकांना किती टोकाचा संघर्ष करावा लागतोय. आणि मग काय, रांगेतला ताण हळूहळू वाढू लागतो. जे तासनतास थांबले आहेत, ज्यांची पाठ अक्षरशः वाकलीये आणि जे शॉर्टकट मारून मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यात वादाची ठिणगी पडते. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. रांगेतले लोक स्वतःच तिथले नियम बनवतात आणि तेच ते लागूही करतात. कुणी रांग तोडायचा प्रयत्न केला की सगळे मिळून त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात. जणू काही गर्दीचा स्वतःचा एक कायदाच असतो. आता बघा, जेव्हा कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही आणि पुरवठाही थांबलेला असतो, तेव्हा काय होतं? अफवांना पेव फुटतं आणि संधीसाधू लोक त्याचा फायदा घ्यायला पुढे येतात. चला पाहूया हे कसं घडतं. लोकांची निराशा आणि उत्तरांचा अभाव यातूनच सिलेंडरच्या तुटवड्यासाठी वेगवेगळी कारणं तयार होऊ लागतात आणि मग सुरू होतो अफवांचा बाजार. आणि ही अफवा तर कमालच आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची चुकीची माहिती आणि स्थानिक लोकांची हताशा एकत्र आल्यावर कसा एक विचित्र सिद्धांत तयार होऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंच अजबच आहे हे सगळं. साहजिकच या टंचाईमुळे नफेखोरांना एक मोठी संधी मिळते. आता लोकांसमोर 2च मार्ग आहेत. एकतर दिवसभर अनिश्चितपणे रांगेत उभा राहायचं किंवा काळ्या बाजारात तिप्पट पैसे मोजून सिलेंडर विकत घ्यायचं. आता वाटतं की ह्यापेक्षा वाईट काय होणार? पण थांबा, खरा गोंधळ तर अजून बाकी आहे. कारण आता 2 शक्ती समोरासमोर येतात. एक म्हणजे एका युवा नेत्याची दादागिरी आणि दुसरी म्हणजे सरकारी कामाची डोकेदुखी. आधी एक तथाकथित युवा नेता येतो, आपल्या राजकीय ओळखीची धमकी देतो आणि रांगेत पुढे घुसण्याचा प्रयत्न करतो. पण तासनतास ताटकळलेली गर्दी इतकी चिडते की त्याला उचलून अक्षरशः बाहेर फेकते. आणि मग अखेर तो क्षण येतो, गॅसचा ट्रक येतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसू लागतो. पण तेवढ्यात एजन्सीचा मॅनेजर पुढे येतो आणि एक नवीन, चक्रावून टाकणारा अडथळा लोकांपुढे उभा करतो. तो म्हणजे सरकारी नियमांचा भयंकर गोंधळ. आणि मग मॅनेजर कागदपत्रांची एक अशी लिस्ट समोर ठेवतो जी पाहूनच डोकं फिरेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर मुलांचा रिपोर्ट कार्ड आणि लग्नाची पत्रिका, म्हणजे काय संबंध? आणि गंमत म्हणजे ही सगळी कागदपत्र एकमेकांशी लिंक पण हवीत. रांगेतला एक जण अगदी मनातलं बोलतो. ही एकच ओळ लोकांच्या भावना अचूकपणे व्यक्त करते. स्वयंपाकाच्या गॅससारख्या साध्या गरजेसाठी सरकारी नियम किती हास्यास्पद आणि वास्तवापासून दूर असू शकतात हे यातून स्पष्ट दिसतं. शेवटच्या भागात 2 व्यक्ती या सगळ्या गोंधळातून यशस्वीपणे मार्ग काढतात. त्यांना वाटतं, चला आपण जिंकलो. पण त्यांच्या नशिबात एक दुःखद आणि तितकाच उपरोधिक शेवट लिहिलेला असतो. ही घटना त्यांच्या संपूर्ण संघर्षाची व्यर्थता दाखवते. बघा ना, प्रत्येक अडथळ्यावर मात करून मिळवलेला सिलेंडर चोरला जातो आणि मग एका छोट्याशा चुकीमुळे एका वेगवान आणि स्फोटक न्यायाने त्या कथेचा शेवट होतो. आणि मग उलगडतं त्यामागचं खरं कारण. तो फक्त अपघात नव्हता. सिलेंडर गमावलेल्यांपैकी एकाने तो देण्यापूर्वीच मुद्दामून त्याची पिन दाबून गॅस लीक करून ठेवला होता. हा होता त्याचा व्यवस्थेविरुद्धचा एक छोटासा पण तितकाच स्फोटक बदला. या स्केचचं विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जेव्हा गॅस सिलेंडरसारखी एक साधी, मूलभूत गरज मिळवणं हे एखाद्या मोठ्या लढाईसारखं बनतं, तेव्हा त्या लढाईत खरा विजेता असतो तरी कोण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?